नमस्कार, पीजी रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत वाघाट्याचं कालवण। त्यासाठी इथे मी 2 वाघाटे घेतलेले आहेत। त्यामागचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला ह्या खलबत्त्याच्या सहाय्याने आपल्याला चेचून घ्यायचं आहे। थोडंसं तुटत नाही सहजासहजी, पण आपल्याला जरा ताकद लावून हे करायचं आहे। तर त्यातलं आतलं बी दिसतंय ना, ते आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि ते मागचं जे ग्रीन पार्ट आहे ना, तो आपल्याला घ्यायचा आहे। आता हा वाघाटीला गोविंद फळ सुद्धा म्हटलं जातं। ह्याचा 2दा सीझन असतो, एक महाशिवरात्रीत आणि एक आषाढी एकादशीत। म्हणजे आता ह्या वाघाटीचं कालवण खूप असं भारी लागतं खायला आणि सगळेजण लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात ह्याचं कालवण। एकदा नक्की ट्राय करून बघा। ह्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि याला बारीक पीसेसमध्ये कट आपल्याला करून घ्यायचं आहे। असं कटबीट व्यवस्थित करून घेते। त्यानंतर आपण इथे वाटणाची तयारी करूयात। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे, खोबरं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की कांदा बारीक चिरून घेतलेला तो आपल्याला परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। कांदा छान परतला गेल्यानंतर आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे। हिरवं वाटण 2-3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये नंतर धुवून घेतलेले वाघाटी टाकायचे आहे आपल्याला। 2-3 मिनिटं छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद, मीठ आणि चटणी टाकायची आहे। तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता, खूप छान अशी चव येते। त्यानंतर त्यामध्ये आपण तुरीची डाळ टाकायची आहे। तुरीची डाळ ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकूही शकता, पण एकदा ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान अशी लागते चव। तुरीची डाळ टाकल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे। मी मिक्सरचं भांडं धुवून व्यवस्थित असं पाणी टाकते आणि ती पाणी टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपलं कालवण तयार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।